हो जाऊ द्या यायच्या. आता उद्या नवरात्र सुरू होत्या गणपती संपल्यावर नवरात्रात पोट्टी चपला घालीनच चांगले चांगले आरबान के कठाळेवानी. प्रथम नमन दुसरे चरण समताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरायित मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. विठाला आता वैवासित पावना वासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो. वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो. आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा. मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो. नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा. आता भिनोवा गेलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी. जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. शरीराची होय माती कोणी नयेते सांगाती. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य अष्टादश संतांपैकी एक विटेवरच्या मालकाचे हृदयस्थ भक्त अत्यंत लढीवार भक्त संत नरहरी महाराज यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग नरहरी महाराजांचा आहे. विको कमी करा माझा. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात की एक न एक दिवस शरीराची माती निश्चित ठरलेली आहे. भला तो किती मोठा असू द्या. हे ते बोलतंय कोण? केवढाही मोठा असू द्या. सज्जनांनो एक न एक दिवस त्याच्या शरीराची माती निश्चित ठरलेली आहे. सृष्टीचा नियम आहे सज्जनांनो. सांगतो मी तुम्हाला पुढे. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. मानवी जीवनामधली दोन कामं सोडून दिली तर सगळी कामं खोटी ठरतात. एक समाजाची सेवा आणि दुसरं भजन. आपल्या जीवनात घडलेली सात्विक सेवा, मुख्य जीवांची सेवा, सर्वसामान्यांची सेवा आणि दुसरं कामे भजन. ह्या दोन गोष्टी सोडून दिल्या तर बाकी सगळं खोटं ठरतंय.
5 कोटीचा बंगला बांधला गिरगावकरानं, एरी सांगायलो मी. 5 कोटीचा बंगला बांधला गिरगावकरानं, तरी पण गिरगावकराचा मुलगा गिरगावकराला छताव जाणार नाही. सारी आवगी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. मसनवट्यावादी मात्र गिरगावकराला जावं लागेल. गोत घरे टाकून सारी, शेवटी गावाचे बाहेरी. माणसं जिवंत असताना नाते गोत्यांचं मोठारपण सांगतात. माझे आमके पाहुणे एवढे श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे 25 गाड्या बसायला येतात. हे कोणी सोबत येत नाहीत, कोणी नाही. या सगळ्याला सोडून अंती जाणे मसनवटी. काही काही माणसांना इतका नाद असतो पाहुण्या राहुण्यांच्या गप्पा सांगायचा. आमच्या पाहुण्याला 400 एकर जमीन आहे, आमचे पाहुणे अमक्या अमक्या स्थळी आहेत. हे सगळे असतील रे, पण पेटवायला येत असते. सोडविना राजा देशीचा चौधरी. माझ्या अष्टादश मालकांपैकी एका मालकाचा पुरावा आहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. राजा असेल तुझा पाहुणा, फार मोठा देशाचा चौधरी असेल, नाही सोडित तुला. स्वजनाने गणगोत उपाय नाही हो चालत. एकदा दक्षिणेच्या राजाचं पत्र आलं की विश्वातल्या कोण्याच व्यक्तीचा उपाय चालत नाही, नाही चालत. ऐसे स्वप्नवता सार नरहरी जोडी तसे कर. भगवान पांडुरंग परेशाचे गोरश भक्त नरहरी महाराज सांगतात, माणसांचं जीवन स्वप्नासारखं आहे, स्वप्नासारखं. सारखं माणूस स्वप्न रंगवत असते, आणि ते स्वप्न रंगवत असताना एके दिवशी हातामध्ये रंगाची कलरची वाटी आहे, एका हातात ब्रश आहे, आणि सहज हात हल्ल्या जातो आणि रंगवलेलं स्वप्न मोडल्या जातंय. तसं एक दिवस या शरीराला मळ्यात नेल्या जाते, त्याचं स्वप्न पूर्ण भंग केलं जातंय. स्वप्नासारखं माणसाचं जीवन आहे. हा साधा सोपा सरळा भंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. नरहरी महाराजांचा आहे. इथे बसलेली श्रोते जेवढा आशीर्वाद गिरगावकराला देतील त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, भावयुक्त अंतकरणाने प्रथम पुण्यस्मरणाचं आजचं औचित्य आहे, निमित्त आहे. वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी बाबूरावजी मालक उर्फ भवानीदास भालचंद्रराव कुलकर्णी यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. राजकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न. या लोकांचा आदर्श घ्यावा लागेल, मागच्यांचा. आताच्या राजकारण्यांना मानायचं नाही अशातला विषय नाही, पण ही मागची राजकारण उड्या मारीत नव्हते इकडची तिकडं. ही मागची जी राजकारणी लोक होती का, अशी या पवळीन त्या पवळीवर, या कुपाटीहून त्या कुपाटीवर, या घराहून त्या घरावर अशा उड्या मारत नव्हती ही. म्हणून या राजकारणी लोकांचा आदर्श घ्यायचा आहे. विठाला अशा एका हराच्या राजकारणी नेत्याचं प्रथम पुण्यस्मरण आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचा दबदबा, आध्यात्मिक क्षेत्रात दबदबा, राजकीय क्षेत्रामध्ये दिग्गज असणारे नेते त्यांच्या आवाजाला दाद द्यायचे. ब्रह्मध्वनीवर बोलत असतील, सरळ सरळ समोर बोलत असतील, त्यांना एक
आदर मानायचे, त्यांचा एक आधार मानायचे. गोडसक किती पद कमवली असतील, किती पद भोगली असतील, हा भाग सोडून द्या, पण एक गोडसक, एक नाविन्यपूर्ण दबदबा असलेलं रत्न वैकुंठवासी स्वर्गीय बाबूरावजी मालक. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि त्या निरोपाला सामोरं जावं लागलं आणि इहलोकातली यात्रा सोडली. उपजल्या पिंडा मरण सांगाते. सज्जनांनो, या मृत्यूलोकामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाचा नियम आहे, काशीतल्या मालकाचा नियम आहे, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा नियम आहे. या मृत्यूलोकामध्ये जीवदशेला ब्रह्मांडाचा मालक जरी आला, जीवदशेला आला, त्याला थांबता येत नाही. यरती पामर जीव आले अवतार. आवाज गोड आहे, थोडासा कडक करा, देव चांगलं करेल तुमचं. येरती पामर जीव किती, ज्यानं सृष्टी सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे, त्याला जर जीव दशेला आल्याच्या नंतर थांबता येत नाही. तुमची आमची काय कथा आहे सज्जनांनो, आपल्यालाही जावं लागेल. त्या अनुषंगाने दक्षिणेच्या मालकाचा निरोप वैकुंठवासी स्वर्गीय बाबूरावजींनी मालकांनी स्वीकारला आणि त्या निरोपाला सामोरं जाऊन इहलोकातली यात्रा सोडली. गोड साधिष्ठान परलोकात त्यांना प्राप्त व्हावं, पितृलोकांच्या ठिकाणी गोड साधिष्ठान मिळो आणि त्या ठिकाणाहून आपल्या सुपुत्रांना शरीरानं जरी ते गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपाने आदरणीय त्यांचे सुपुत्र केदारदादा कुलकर्णी, त्यांना आशीर्वादाची गंगा वैकुंठातनं, कैलासनं, सत्यलोकातनं, गोलोकातून, पितृलोकातनं केदारदादांना ती आशीर्वादाची गंगा आपल्या वडिलांच्या आशीर्वादाची कायमस्वरूपी मिळत राहो आणि त्या आशीर्वादाच्या बरावर गरुडाची पंख लावून ते ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या क्षेत्रात कायमस्वरूपी राजाश्रय त्यांना प्राप्त हो, अशी पितृलोकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या अभंगावर येतो. विठाला आदरणीय वैकुंठवासी बाबूरावजी मालकांचे सुपुत्र केदारदादा असतील, केतन भैया असतील, आदरणीय श्रीमती सुलभाताई त्यांच्या मातोश्री असतील, दिव्यानी केदारराव कुलकर्णी वैकुंठवासी बाबूराव मालकांच्या ह्या सुनबाई आहेत. श्वेता, प्राजक्ता, डॉक्टर कीर्ती, राघवेंद्र पोटे, बऱ्यापैकी हा सात्विक सदाचारी पुण्यशील परिवार एका मोठ्याशा आधार वराच्या छायेखाली वावरणारा परिवार, ज्यांच्यावर फार मोठं छत्र
स्वर्गीय बाबूराव मालकांचं होतं. ती कार्यरत घोरशी अशी अधरी ओढासारखी छाया दिसण्यासारखी जरी बाजूला गेली असेल तरी आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी या कुलकर्णी परिवारावर स्वर्गीय बाबूराव मालकांची छाया राहो अशी पुनश्च एकदा पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. आज बऱ्यापैकी राजकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, आध्यात्मिक क्षेत्रातली, माझा शेतकरी राजा, ही सर्व क्षेत्रातली नाविन्यपूर्ण व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी वक्ता या नात्यानं तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. आदरणीय आमचे पैठणी भाऊसाहेब सुद्धा आहेत, आदरणीय अवधूत नाना सुद्धा आहेत, आधीपैकी बऱ्यापैकी परिसरातून आलेली खूपशी काही, मगाशी चौधरी जुसत सुद्धा आलते जालन्यावरनं, त्यांना सुद्धा धन्यवाद. फार 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 बऱ्यापैकी खूप खेड्यापाड्यातून खूपशी काही श्रोते मंडळी आली आमच्या वाटूरून, शिंदे भाऊ आदी करून, तो दादारावजी सुद्धा, ते सुद्धा आले, त्यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित पुनश्च सर्व श्रोत्यांना, मायमावल्यांना प्रणाम करतो. तारखेच्या संदर्भात हरिभक्तीपरायण गायनाचार्य, गानसम्राट, गानकोकिळा या परिसराला लाभलेलं नाविन्यपूर्ण रत्न आमचे माऊली महाराज शिंदे सतत फार दिवसापासून संपर्क करत होते. आज स्वतः ते हजर सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. तथा हरिभक्तीपरायण गायनाचार्य, गानसम्राट, गानकोकिळा माऊली महाराज आवटे सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. तथा हरिभक्तीपरायण गायनाचार्य ज्यांनी उत्कृष्ट मध्यंतरी एक गोडसं प्रमाण म्हणलं, आमचे पवार महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. तथा आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य, हरिभक्तीपरायण कापसे महाराज, त्यांना सुद्धा प्रणाम. आदरणीय मृदंगाचार्य काळे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य गणेश महाराज, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चौकदार आदी करून सर्वांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो, कॅमेऱ्यावाल्यांनाही धन्यवाद देतो. विठाला 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 विठाला. सज्जनांनो, कल्पना करा, शरीराची होय माती. काही माणसांना अशी बारीकशी, आपल्या मराठवाडी भाषेत सांगतो, बारीकशी गंड येत असतात. काही लोकांना वाटतं आमच्याकडे पैसे भरपूर असल्याच्या नंतर यम आपल्याकडे येणार नाही. मला असं वाटतंय, असं बोलणं म्हणजे मूर्खपणाचं टोक आहे. ते यम हा पैशाला भेट नाही, यम हा विद्वत्तेला भेट नाही. एका व्यक्तीनं एक ट्रक भर पुस्तकं वाचिले, एक ट्रक भर पुस्तकं वाचिले, ट्रक भर. मला मागच्या आठवड्यात भेटला तो, म्हणे मी एक ट्रक भर पुस्तकं वाचिले. काय करू तू? म्हणलं मग आम्हाला हाणतो का? तू ट्रक भर पुस्तकं वाचिले, काय कामाचे? सध्या मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पावसाची फार अडचण आहे. तुझ्याकडे एखादं पुस्तक आहे का सुमळ्या? त्या पुस्तकाच्या बळावर तू मराठवाड्यात पाऊस पाडशील? नाही म्हणले, पाडता येत नाही. मग हे ट्रकभर पुस्तकं वाचिले तो ईदभर पोट भरायचं साधन आहे विश्वाच्या कल्याणाकरता. याच्यातलं एकही पुस्तक नाही रे भांगऱ्या. कशाला शहाणपणा करतो मी विद्वान आहेस म्हणून? यालाही यम भेट नाही. पैशाच्या बाबतीत डोक्यातलं काढून टाका. असं वाटत असेल एखाद्या नालायकाला, मी इथल्या बरं कोणा, असं एखाद्या नालायकाला वाटत असेल माझ्याकडे पैसे असल्यावर यम मला भेईन. तुमच्या माहितीच तो सांगतो, मी शक्यतो बऱ्यापैकी कीर्तनात सांगत असतो. एक श्रीमंत ऐकिला, एवढा श्रीमंत रावण, रावद्या राजा भरतांच्या बाजूला, रावद्या 2 नंबरच्या श्रीमंताच्या बाजूला, 3 नंबरचा श्रीमंत, त्याच्या गावाचं भिंत 269 किलोमीटरची होती एकीकडची. एक भिंत 269 किलोमीटरची, उंची 11.5 फुटाची होती, रुंदी 4.5 फूट होती. 269 किलोमीटर लांबी, उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट, सगळी सोन्याची होती. त्याच्यातला 2 फुटाचा जर कोपरा काढला
आणि तालुक्यातल्या बायकांना नेकलेस केला तर त्याच्या विरोधात फॉर्म भरायला कोणी आमदाराची मायवेली विठाला 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 एवढा श्रीमंत एक भिंत सांगतो एक भिंत त्याच्या नगरीतले पूर्ण पाषाण परीस होते पाषाण परीस भूमीचा बुनंद वंशाचा संबंध धातयाशी धातया म्हणजे ब्रह्मदेव त्याचा ब्रह्मदेवाशी सरळ संबंध होता नात्याचा ब्रह्मदेवाशी नात्याची संबंध ब्रह्मदेव किती चतुर आहे माहिती आहे किती चतुर आहे गिरगावकराचा अंगठा किती असला आपल्याला काल मला वाटते 17 सप्टेंबरचं ध्वजारोहण झालं आपल्याकडे आपण निजामाच्या तावडीत कालच्या तारखेला सुटलो मराठवाड्यातली लोक या भारत देशाची लोकसंख्या मी शाळेत असताना 70 कोटी होती तिरंगा झेंडा कोणाचा 70 कोटी लोकाचा आता तिरंगा झेंडा कोणाचा 135 कोटी लोकाचा आता पुन्हा जनगणना होईल ना पण 135 कोटी लोकांपैकी गिरगावकराच्या अंगठ्यावर जे ठसे एकाच्याही ठशाला मिळत नाहीत एवढ्या जागेवर बदल करणं एवढ्या जागेवर 135 कोटी लोकांचा बदल करायचा आहे एकाचाही ठसा गिरगावकराच्या अंगठ्याला जुळत नाही ही चतुराई इथं या भंगारी पुस्तकं वाचिलेलं नाही कोणाला पुस्तक छापा वाटते आणि त्याला वाटतं आपलं पुस्तक प्रकाशित हो लोकांना वाचा अरे तो पुस्तक वाचील तू लिहिल्यामुळं तुला बायको जगिता येत नाही आम्ही तुझे पुस्तक वाचिल्या आमच्या सोडून जात्या ही भंगारी पुस्तकं नाही वाचायची ह्याला विद्वत्ता म्हणत असतात का अरे विश्व निर्माण केलंय तो चतुरानाने विधाता आहे सत्य लोकाचा मालक आहे दुसरा एक नाविन्य आहे का 27 आश्चर्य येतं त्याच्यापैकी एक आश्चर्य सांगतो जगातली कुठलीही टाकी घ्या पाण्याची 5000 लिटर पाणी बसेल 10,000 लिटर पाणी बसेल 20 लिटर पाणी बसेल 1,00,000 लिटर पाणी बसेल तिला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा कालांतरानं टाकीत पाणी शिल्लक राहत नाही सत्य लोकाच्या मालकाने तयार केलेली उभी टाकी तिला 9 छिद्र पाडलेत 9 छिद्र पाडलेत या 9 छिद्रातून पाणी मनानं बाहेर येत नाही काय विद्वत्ता असेल विधात्याची आणि त्या ब्रह्मदेवाशी वंशाचा संबंध धातयाशी एवढा श्रीमंत रावण एवढा श्रीमंत तरी पण दुपारी 2:18 तरी पण दुपारी 2:18 पंढरपुरातल्या मालकाने भगवान प्रभू रामचंद्र या रूपामध्ये 2:18 बाण मारला आणि तेवढा श्रीमंत मारला गेला आणि समुद्राच्या तीरावर त्याचं शरीर पेटिलं दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला गेले तर त्याच्या शरीराची राख आहे म्हणून मालक पहिल्याकडे म्हणतात शरीराची होय मोती पैशाच्या बाबतीत वटवट करायची नाही म्हणजे यम पैशावाल्याला देत नाही पैशाच्या बाबतीत यम थांबत नाही राहिला विद्वत्तेचा प्रश्न आता पुढचं बघा
हल्ली शिक्षण महर्षी पदव्या फार लोकांना मिळाल्या असतील पैठणे भाऊ, नाना केदार दादा, खूप लोकांना मिळाल्या असतील महाराष्ट्रात असतात पदव्या. एका विशिष्ट प्रकारच्या संस्कृत मध्ये प्रविष्ट असणारी एक व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव होतं कालिदास. कालिदास बऱ्यापैकी संस्कृतवर त्या व्यक्तीची पकड होती, कालिदासांची. आता त्या कालिदासांचा पुरस्कार लोकांना सुपूर्द करता येते, कालिदास अमक्याला पुरस्कार. तसा शिक्षण महर्षी पुरस्कार बऱ्यापैकी लोकांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशामध्ये शिक्षण महर्षी म्हणून पुरस्कार भेटला असेल. पण पृथ्वीवर जितके देश आहेत त्या देशात एक शिक्षण महर्षी झाला. त्या शिक्षण महर्षीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. सांदीपनी नाव होतं त्यांचं. का सर्वात मोठे मालक कोणाला म्हणतात माहिती आहे? बाबूराव मालक सोडून द्या. मालक मालक कोणाला म्हणतात? वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा मालक म्हणतात. राहिली हंता मग जगाचा मालक म्हणतात. आपण किती लोकांनी येणार दिल्या पाऊस पडत पडू शकतो का? आपल्या ताकदीने पाऊस नाही. कोणाच्या हातात ते पाऊस पाडणं? देवाच्या, पंढरपुरातल्या मालकाच्या. कोणाच्या हातात ते पाऊस पाडणं? काशीतल्या मालकाच्या. मधले ना बिलकुल चाटू हाणायचेच नाही. यांच्या ताब्यात पाऊस आहे. किती मोठे मालक असतील कल्पना करा. आणि ही सर्व याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? हे इतकं वटवट करायला गिरगावचा बाळू, यालाही बटन दाबून कोण्या दिवशी मळ्यात नेऊन ठोकायचं. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. त्याला जगाचा मालक म्हणतात. हो नाही तुम्हा आम्हाला देखवी ऐकवी नारायण. या सगळ्या गोष्टी साळुंकी मंजुळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाची. या सर्व गोष्टी ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. आणि हा जगाचा मालक शिकायला सांदीपनीकडे होता केदार. महर्षी सांदीपनीकडे पैठणे भाऊ, महर्षी सांदीपनीकडे शिकायला. मग कल्पना करा, एवढी मोठी व्यक्ती, विश्व चालवायची ताकद. अहो सूर्याचा प्रकाश त्याच्या कृपेशिवाय नाही. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो मालक आहे, धनी आहे, मालक आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे. आणि हा पाटी आणि लेखन घेऊन शिकायला महर्षी सांदीपनींच्या इथं. पंढरपुरातले मालक महर्षी सांदीपनीच्या इथं लेखन घेऊन शिकायला. आता शिक्षण महर्षी कोण? महर्षी सांदीपनी. जगाच्या मालकाला शिकवत होते, विश्वाच्या मालकाला शिकवत होते ते महर्षी सांदीपनी आहेत. महर्षी सांदीपनी. सज्जनांनो, थांबता आलं सांदीपनींना? या सांदीपनींच्या पत्नीचं नाव विशिष्ट प्रकारचं नाव आहे. घरी गेल्यावर शोधा शोधा. भांगाऱ्याचे नाव लय पाठ आहेत तुम्हाला. ज्याला कवडीच्या आकली नाहीत त्याचे नाव तुम्हाला पाठ.
आपल्या विश्वात ज्यांचं फार मोठं नाविन्य स्थान आहे त्यांची नावं आपल्याला पाठ असली पाहिजे, ती नावे ध्यानात असली पाहिजे. महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीचं गोडसं नाव आहे. निदान माणसाला जरी नसलं तर इकडे बसलेल्याला पाठ असलं पाहिजे. या आमदार साहेब, विठाला विठाला पंढरपुरातला मालक सांदीपनीकडे पाटील लेखणी घेऊन शिकायला. आवाज करा, थोडासा करा, मोठा करा, साऊंडला द्या, गोड करा. किती जरी मोठा व्यक्ती असेल, घर सोडून जर शिकायचं असेल तर कुठलं खावं लागतंय आमदार साहेब? मेसचं. ठीक आहे, लय पैशावाला असेल तर जरा विशिष्ट प्रकारची मेस असेल, याच्यात काही फरक नसतोच ना. हा, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला फार दिवस शिकत असताना भाकरी घातल्या. ती बाई महर्षी सांदीपनींची पत्नी होती. महर्षी सांदीपनींची पत्नी होती. जगातला एक नंबरचा शिक्षण महर्षी, त्याच्यासारखा कोणी झाला नाही. पंढरपुरातला त्याच्याकडे शिकायला, त्याच्यापेक्षा दुसरा कोण असेल पुन्हा मोठा? पंढरपुरातला मालक पाटील लेखणी घेऊन शिकायला, एवढा मोठा महात्मा. त्या बाईच्या भाकरीचा उपकार एके दिवशी फेडला. ज्या बाईने आपल्याला भाकरी घातल्यात तिचा उपकार फेडला. समुद्रात पडून बुडून मृत पावलेलं पोरग एकदा वापस आणून दिलं. भाकरी खाऊ घातल्यास ना माय, तुझा उपकार नाही सरणार, एकदा पोरग वापस आणून देतो. मृत पुत्र जीवविला, दोन अवतारातल्या दोन गोष्टी आहेत. द्वापार युगातल्या अवतारात गुरूंचा पुत्र वापस आणला आणि 8व्या अवतारात जाता जाता भाऊ वापस आणला. दोन कामं तात्विक केले. म्हणून ताळंदीतले मालक या दोन अवताराला किंवा या दोन नावाला रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी म्हणतात. या दोन अवतारात फार मोठं नाविन्य आहे, फार मोठं नाविन्य. तो मृत पुत्र जीवविला. पण सज्जनांनो, कालांतरानं याच्यातले तिघही गेले. पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातला एक नंबरचा शिक्षण महर्षी सांदीपनी गेले. त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रपंच करणारी त्यांची धर्मपत्नी ती सुद्धा गेली. जगाच्या मालकाने समुद्रात बुडालेला वापस आणलेला पुत्र तोही गेला, तोही गेला. एकदा मात्र महर्षी सांदीपनींच्या पत्नीनं देवाला चौकस बुद्धीने एकदा प्रश्न केला. कन्हैया, एक विचारू का रे? एक विचारू? काय आई साहेब? काय काय विचारा? विको नको, फक्त कडक आवाज करा, बेस कमी करा, त्याचा कडक करा. एक विचारू? काय विचारता आई साहेब? अरे कन्हैया, मागच्या वेळेस तू आमच्याकडे शिकत असताना, परत जात असताना गुरुदक्षिणेमध्ये मला माझा मृत पुत्र जिवंत करून दिलास. आता एकच माझी इच्छा आहे, एकच इच्छा आहे, उलट दुःख नकोय. 6 दुःख सांगितले, 6 दुःख. त्याच्यापैकी सर्वात मोठं दुःख काय असेल तर वडिलांच्या, आई वडिलांच्या अगोदर पुत्राने जाणे. सगळ्यात मोठं दुःख. त्या दुःखाला कुठल्याच पारड्यात ताराजूत मोजता येत नाही. विधात्याकडे पारडं नाही ते. आणि मशानभूमीमध्ये राखेला हात लावत असताना, अरे कडक करा, कडक, विको बंद, बेस पण कमी करा. राखेला हात लावत असताना त्या पवित्र मातेच्या तोंडातून एक वाक्य पडलं, कन्हैया, ए कन्हैया, अरे कन्हैया, दुःख वाटतंय रे, दुःख वाटतंय. याच्या हाताने आमचं सगळं व्हावा असा सृष्टीचा नियम आहे रे, पण आमच्या हाताने याची मुठमाती होते. हे दुःख नकोय रे, नकोय. मला उद्याला मार,
मला उद्याला मार, पण आज मुलाला जिवंत कर. मशानभूमीमध्ये पंढरपुरातला मालक एका पवित्र स्त्रीचं दर्शन मसनवाट्यात पाया पडतो, मसनवाट्यात, आणि स्वतःच्या पितांबराने डोळे पुसले. माय, आता मला जिवंत करता येत नाही, नाही करता येत. साखरेचा ऊस तयार करणारी, ऊसाची साखर तयार करणारी जगात कारखाने खूप आहेत. ऊसापासून साखर तयार करणारे जगात साखर कारखाने खूप आहेत. ऊसापासून गुळ तयार करणारे जगात युनिट खूप आहेत. पण गुळाचा ऊस तयार होत नाही आमदार साहेब, आणि साखरेचा पुन्हा ऊस तयार होत नाही. साखरेचा नो हे ऊस. आई साहेबाला सांगितलं, माय एकदा फार प्रयत्नवाद केला आणि मग त्याला एकदा परत आणलंय, आता परत आणता येत नाही. दृष्टांत संपला. शिक्षण महर्षी आहे जगातला एक नंबरचा, नुसत्या भारतातला नाही, पृथ्वी जितके देश. सांदीपनी त्यांच्या धर्मपत्नी जगाच्या मालकाला भाकरी खाऊ घालत होती. विश्वाच्या मालकाला खांदा लावून बागडणारा एक पुत्र. या तिघांना इहलोकातली यात्रा सोडावी लागली. तिघाच्याही शरीराची माती झाली. म्हणून शिंदे माऊली पहिल्या कडव्यात मालक म्हणतात, सांदीपनीच्या जवळ इतका मोठा कोणी असू शकतो आता देवापेक्षा. मग जगाचा बाप जवळ असताना जर सांदीपनींना जावं लागतंय, जगाचा बाप जवळ असताना जर त्यांच्या पत्नीला जावं लागतंय, पैठणे भाऊ, जगाचा बाप जवळ असताना त्यांच्या मुलाला जावं लागतंय. बाबूराव मालक गेले हे मान्य करावं लागेल. नाना मान्य करावं लागतंय. एक पुरावा सांगतो तुम्हाला. एक फार मोठी साध्वी स्त्री आहे. हा देश या भारत देशातली ओळख एक थोडस कधी कधी अभ्यास कर जा. या भारत देशातली ओळख ह्या देशातल्या पवित्र लोकांपेक्षा या देशातल्या पवित्र लोकांना जन्माला देणारी पवित्र स्त्री या भारत देशाची ओळख आहे. ज्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणा करता तुम्ही थांबले ते स्वर्गीय बाबूरावजी मालक सुद्धा याच देशातल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटात 9 महिने वाढले. रत्नांना जन्म देणारा, रत्नांना प्रसवणारी या भारत देशातली स्त्री आहे. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायानं मोठ्या उदार अंतकरणाने या देशाची संपत्ती म्हणून बहाल केली ती देशाची स्त्री आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. आमदार साहेब तुम्ही मोठ्या सन्मानानं फिरत असताल, नाना तुम्ही सन्मानानं फिरत असताल, पैठणे भाऊ तुम्ही फिरत असताल, केदार साहेब तुम्ही फिरत असताल.
काय तुमच्या परीनं तुम्हाला आदर सन्मान आतिथ्य मिळत असेल, पण एक कल्पना करा की तुमच्या आई वडिलांनी किती पुण्य केलं असेल तुम्हाला प्रसवण्यासाठी. काय पुण्य असेल त्या माईचं. इथं बसलेल्या प्रत्येकानं ज्या ज्या क्षेत्रात कोणी वावरत असेल, कोणी शैक्षणिक क्षेत्रात असेल, कोणी व्यापार क्षेत्रात असेल, कोणी आध्यात्मिक क्षेत्रात असेल, कोणी माझा शेतकरी राजा असेल, पण आपल्याला प्रसवणारी आपली आई आहे या देशाची सर्वात मोठी श्रीमंती. तशी एक स्त्री एक मोठं उंच शिखर आहे. मला वाटते त्याला इंग्रजी भाषेमध्ये एव्हरेस्ट शिखर म्हणते, असं मला वाचनाचा नाद आहे. इंग्रजी कमी येते नाना, मला शिक्षण 7वी शिकलो ना, जास्त नाही शिकलो. काय कलेक्टर झालो असतो, काय त्याचा ताण घ्यायचा. आता काय कमी आहे मला, आहे का नाही. त्या कलेक्टरला तरी एखाद्या वेळेस तुमच्या ढवळ्या कपड्याचा फोन गेल्यावर सही करावं लागते. या पठ्ठ्याचा बॉस पंढरपुरात आहे, काही ताणच नाही ना. विठाला विठाला एव्हरेस्ट शिखर. आमदार साहेब, त्या शिखरापासून बऱ्यापैकी हिमालयाची प्रदक्षिणा करत 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 नैनिताल नावाचे एक अरण्य आहे. शरीराची होय माती सांगतोय, एवढाच पुरावा ऐका, जास्त त्रास देत नाही तुम्हाला. नैनिताल नावाच्या अरण्यामध्ये एक साध्वी आहे. काही लोकांचा भ्रम असेल, जिनं लग्न केलं नाही ती साध्वी होऊ शकते, असा काही काही लोकांचा भ्रम आहे. काही लोकांना वाटतं जे लग्न केलं नाही तोच संन्यासी होऊ शकतो, तोच ब्रह्मचारी होऊ शकतो. मालकाचा एक पुरावा आहे. विधीने सेवन, का मागं पुढं म्हणतोय मी, विषय त्यागाते समान. विधीने सेवन, विषय त्यागाते समान. हा माणूस विश्वावरलं कुठलंही पद जिंकू शकतो. ताकद आहे त्याच्यात, ताकद आहे. आपण संन्यासी का होऊ शकत नाही. स्वतःची पत्नी सोडून जगात जी बाई दिसल, वयानं मोठी असली की तिला माय म्हण, आणि वयानं लहान असेल तिला बहीण म्हण. तू एक संन्यासी नाही, लाखो संन्याशाची बरोबरी तू करू शकतोय, लाखो संन्याशाची. पंढरपुरातल्या मालकाला 16,108 बायका, 16,108 बायका. वाक्य देहूतल्या मालकांचे, गिरगावकराचं नाही, देहूतल्या मालकाचं वाक्य, देहूतल्या मालकांचं. भोग भोगोनी ब्रह्मचारी, देहूतल्या मालकांचं वाक्य. मग 16,108 स्त्रिया जर सोडून दिल्या तर जगातल्या प्रत्येक स्त्रीकडं पंढरपुरातला मालक वात्सल्या दृष्टीनं पाहत होता. म्हणून ब्रह्मचार्याच्या यादीत आहे, ब्रह्मचार्याच्या यादीत आहे. ज्येष्ठती माते समाना, कनिष्ठ भगिनीची आपणा. कनिष्ठ म्हणजे लहान, तिला बहीण माना. मोठी असेल तिला माय माना. जिच्याशी लग्न केले ती सोडून. अशी ज्याची वृत्ती आहे तो कोट्यावधी संन्यासाची ब्रह्मचार्याची बरोबरी करू शकतो. ही ताकद आहे शास्त्राची. अशी एक लग्न करणारी स्त्री साध्वी आहे. आमदार साहेब, लग्न झालेले तिचं, सात्विक स्त्री आहे. नाव बऱ्यापैकी आहेत, पण त्या माऊलीला आनंदबाई नाव होतं, आनंदबाई नाव होतं. आणि ही सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री आपल्या पतीसोबत भ्रमण करत होती. पतीसोबत. एक जण म्हणला, महाराज नवऱ्यासोबत बायको असल्यावर साध्वीच्या यादीत कशी येईल. ऐका, 55 ते 60 वर्ष प्रपंच केला, हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, आणि दोघं यात्रेला निघाले. लेकराच्या स्वाधीन कारभार केला, निघून गेले. नैनितालच्या अरण्यामध्ये एक दिव्य तेजस्वी संन्यासी भेटला. तेजस्वी संन्यासी, किती तेजस्वी सांगतो तुम्हाला. 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य पद बसवलेला व्यक्ती. विठाला विठाला 19 ते 49 ते 51 2 वर्ष शंकराचार्य. आमदार साहेब, मंत्री होता येते बरं, होता येते मंत्री.
शंकराचार्य होता येत नाही, मला पण होता येत नाही. मी जर येडेवानी केलो तर मलाही मंत्री होता येईल, पण आमचं 10 पिढ्याचं पाप उतवालं समजायचं. परमार्थात पडलेल्या माणसाने इकडं तिकडं उड्या. आमचा एक पाहुणा चांगला भजन म्हणत होता, ग्रामपंचायतला उभा राहिला. 7.25 एकर जमीन फुकली, 19 शेळ्या इकल्या ना, आता नाशिकला कडे खांदायला. त्याला मी म्हणलं नको रे पडू याच्यामध्ये. अरे ते म्हणलं बाकीचे लोक, अरे ते ज्याला पावता येते त्यानं उड्या हाणावं, तू कशाला येडेवानी करायला. आपण नाही करायचे. सारा परिसर त्याच्या पाया पडत होता, गाव पाया पडत होतं. आता गुलूबशार झालेली बाई पण पाया पडन. आगावपणा कशाला करायचं आहे का नाही. मुकड्यान मरायचं, जमीनही गेली, चट गेलं, आपलं गेलं बोंबलत तिकडे. तुम्हाला कशाला नाव ठेवू, आमचा पाहुणा होता ते. विठाला मंत्री होता येईल. वाटोरकर शिंदे भाऊ शंकराचार्य होता येत नाही. त्या शंकराचार्य पदाचा आमदार साहेब राजीनामा दिला. साधं पद नाही ते, साधं पद नाही. किती मोठा श्रीमंत असल्यावर तुम्ही वागता ना त्याच्या पुढं. इथे बसलेले लोक वाकू शकता का? नाही. एक जरी बोलपाट असेल पक्वाद्याला तरी आमदार पाया पडणार. एक अभंग शिंदे माऊली पाठ असेल तरी वारकरीच्या पाया आमदार, खासदार, मंत्री पडणार. एका अभंगावर जर कीर्तनकार कीर्तन करत असेल तरी आमदार, खासदार, मंत्री पाया पडणार. आपल्याला माणूस पाहत नाहीत. एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. मग आपण पुन्हा इकडे तिकडे पोत्रे घेऊन भेताळ सारवायचे नाही. विठाला शंकराचार्य, ज्याला देशातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रणाम करावा लागेल एवढं मोठं पद आहे शंकराचार्य. 4 पीठ आहेत भारतात, 4 पीठ. एका पीठाचे पीठाधीश शंकराचार्य. आणि त्या साध्वी स्त्रीला भेटले, तिला भेटले, त्या माऊलीला भेटल्याच्या नंतर तिचं तेज बघितलं त्या साध्वी स्त्रीचं. मला वाटतं ती कोणतीही उपास धरीत नव्हती. ती साध्वी स्त्री होती का? ती लवंगाव मंगळवार धरीत नव्हती, खारकाव बुधवार धरीत नव्हती, अशी काही तुमच्यावानी ते भंगारी उपास धरीत नव्हती ती. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळते किती मरतुकड्यात किती उपास धरतात तुम्ही. कोण सांगितले तुम्हाला उपास धरायचे? त्या महाराजाचं नाव सांगा, त्याला नदीलाच हाणतो. काय नाही, आजचा असू द्या हो, आजचा ठीक असू द्या, ठीक आहे. वर्षाकाठी तो एक उपास असेल, त्याबद्दल काय मी नाव ठेवणार नाही. पण अहो, परवाला एक बाई भेटली, महिनाभर अधिक मास, महिनाभर श्रावण, आणि दवाखान्यात आता आणली. डॉक्टर हुशेसाहेबाची तर पाहिली ना जालन्याला. तिचं हेमोग्लोबिन ती काय लेवल झाली, 7 का 5.5. नुसत्या उपासामुळं, नुसत्या उपासामुळं. मग 2 महिन्याचा उपास धरल्यावर तिच्या सोयाबीन मध्ये पाऊस पडायला पाहिजे होता. कोणाच्या पडू की न पडू, पण पंढरपुरातल्या मालकानं, काशीतल्या मालकानं तिच्या सोयाबीन मध्ये पाऊस पडायला पाहिजे होता. तिची सोयाबीन पार डोक्या इतकली व्हायला पाहिजे होती. सोयाबीन हुरपाळली, अंगातलं रक्त गेलं, आणि पुन्हा त्या रक्तानं तापून तापून नवऱ्याला म्हणत होती, अहो तुम्ही गपचिक बसा. अरे म्हणलं वा 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 वा, ही ज्या भागात जाईन त्या भागात पाऊस कमी पडणार. कोण सांगते तुम्हाला उपास करायचे? उपास ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितला. एकादशी, सोमवार आणि प्रदोष, 3 उपादाशा व्यतिरिक्त जगात कुठला उपास नाही, कुठलाच उपास नाही, कुठलाच उपास नाही. हे सगळे तुम्ही भांगाऱ्या लोकांचे ऐकून उपास धरतात, नालायकानं सांगितलेले उपास धरतात. 1.25 महिन्याला ऑपरेशन करावं लागलं एका मुलीचं. अक्षिदा पडल्याच्या नंतर 1.25 महिन्याला गर्भाशयाची पिशवी काढली आमदार साहेब. डॉक्टरनं सांगितलं जास्त उपास धरीत होती. नका करू, नका नका नका, काय होत नाही ना. मी 250 ग्रंथ वाचलेत आतापर्यंत. मला 3 उपासाच्या व्यतिरिक्त उपास सापडत नाही, सापडत नाही. आणि माझ्यापेक्षा जास्त कोणी ग्रंथ वाचले असतील त्यानं 4था उपवास सांगावा. मी त्याच्या बुटा चप्पलचं मंदिर बांधतो, मी त्याच्या बूट चप्पलचं मंदिर बांधतो. माईकवर बोलणं इतकं सोपं आहे. किती कॅमेरे चालू आहेत? 250 ग्रंथ वाचलेत आतापर्यंत, 250. नाही उपास सापडे. अहो किती किती येडेवाणी करता.
हो जाऊ द्या यायच्या. आता उद्या नवरात्र सुरू होत्या गणपती संपल्यावर नवरात्रात पोट्टी चपला घालीनच चांगले चांगले आडबान गे कठाळ्यावानी माईला नीट बोलणं बापाला नीट बोलणं तो कठाळ्या आणि नवरात्रात चप्पल घालीत नाही. 9 दिवस साबुदाणा खातू आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. अरे सुंबळ्या तुला यम इतका हानीन भाडव्या इंच भर जागा होणार नाही लाल करायची. विठाला विठाला एक उपास नाही. नवऱ्याने सांगितलं तीर्थयात्रा करायची. त्या साध्वीचं चरित्र सांगतोय. नवऱ्याने सांगितलं तीर्थयात्रा करायची. तिनं सांगितलं मालक जोपर्यंत तुमचे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आपल्यासाठी पांडुरंग तेच आहेत, आपल्यासाठी शंकर तेच आहेत, आपल्यासाठी ब्रह्मदेव तेच आहेत, आपल्यासाठी गणपती तेच आहेत, आपल्यासाठी जगदंबा तेच आहेत, आपल्यासाठी सगळे देवता तेच आहेत. आणि ज्या दिवशी सासू सासऱ्यांचा प्राण सुटला त्याच्यानंतर आपल्या मालकाला घेऊन यात्रेला निघालेली साध्वी आनंदमाई नाव होतं तिचं. साध्वी आनंदमाई. कधी कधी चांगल्याचे पुस्तकं वाचा हो, देव तुमचं चांगलं करीन. चांगल्यांची वाचा. ठेवा कपाटात कुठंतरी त्या पुस्तकाला जागा. ठेवा ठेवा आपली पुस्तकं वाचा, जागा ठेवा त्याला ठेवा. आणि ती आनंदमाईकडे तेच बघितलं, तिचं ऐश्वर्य बघितलं. भक्तीचं ऐश्वर्य पाहिल्याबरोबर शंकराचार्य नतमस्तक झाले. शंकराचार्य शंकराचार्यांना ती म्हणाली, अरे राम, अरे तुर, अरे राम, अरे तू माझ्यावर काय प्रसन्न होतो. माझ्यापेक्षा फार मोठी बुद्धिवान, माझ्यापेक्षा फार मोठं भक्तीचं शिखर गाठलेली अजून एक साध्वी स्त्री आहे, तिच्या भेटी करता जाय. शरीराची होय माती सांगतोय. उदाहरण क्रमांक 3 सांगायलो, 2 झाले, 3रं सांगतोय. आणि शंकराचार्य आमदार साहेब दिल्लीला आले. दिल्लीहून 120 मैल अंतरावर एक शहर आहे. त्या शहराचं नाव आहे आग्रा. आवाज कडक. आग्रा नाव, आग्रा त्या शहराचं नाव. आणि आग्र्यामध्ये शंकराचार्य आले. आग्र्यामध्ये ज्या वेळेला शंकराचार्यांचं पदार्पण झालं त्यावेळेला ते खाली गावात आल्याबरोबर चौकात एक भिकारी दिसला. भिकाऱ्याकडे पाहत असताना प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. साधा सुद्धा हे ते भिकारी आहे. भिकारी किती परवडत कोणती लोक नाहीत माहितीत का तुम्हाला? भिकार चोट. केदारराव, भिकारी कोणालाही परवडतो, फक्त भिकार चोट लोक परवडत नाहीत. तुमच्या नशिबाला तर भिकार चोट कावाची येऊन, कारण भिकार चोट लोकांचं काहीच खरं नसतंय. सकाळी तुमचे भजे खातात, दुपारी यायच्याकडे जाते, संध्याकाळी त्याची खिचडी खातेत आणि दणका चौथ्याला छानतेत. हे भिकार चोट लोक असतात. हे फक्त तुम्ही म्हणत नसतात. आम्हाला याच्याशी काही गरज नाही ना. गाव गेले हनुमान बहार, आपल्याला काही समजत नाही. संन्याशाला लुगड्याचा भाव काय करायचा? संन्याशाला लुगड्याचा भाव माहितच ना. आपण त्याच्यातले संन्याशी, त्याच्यामुळे आम्हाला काही भीती नाही. तुम्हाला जरा भीती वाटते कशाला बोलायचं, त्याच्यामुळे तुम्ही बोलत नाही. भिकारी परवडला, भिकार छोट लोक चांगले नसतात. मी त्या भिकाऱ्याहून सांगतोय. आणि तो भिकारी स्वामी रामांना भेटला. साहेब, तो भिकारी सामान्य नव्हता. तो सूर्याला थांबत होता. हात केला सूर्याला, हात केला, हात थांबिलो सूर्याला. इतकी भिकाऱ्याची ताकद होती. त्या डाव्या हातात काठी होती, उजव्या हात असा केलेला होता. भिक्षा मागू लागला. स्वामी रामांना नाही, तो रोज एका घरी भिक्षा मागत होता, एका पवित्र स्त्रीच्या घरी. त्या भिक्षेचं नाव आहे कांती भिक्षा. कांती भिक्षा. कांती भिक्षा म्हणजे शिजलेली पदार्थ, तयार झालेला स्वयंपाक. आणि तळहातावर बसेल इतकाच खायचा, बोट सोडून एवढ्या भागावर बसेल इतकीच भिक्षा मागायची. तेवढी 12 वाजून 14 मिनिटाच्या आत खायची दुपारी. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 12 वाजून 14 मिनिटाला तेवढी भिक्षा खायची. म्हणजे माणसाला जगण्यासाठी 9 तोळे अन्न लागते. माणसाला जगण्यासाठी 9 तोळे अन्न लागते. जास्त जे माणसं खातेत का, हे आगाव कुदमे करण्यासाठी खातेत. विठाला मग योगी मुनी ऋषी तपी अनुरागी हे तपश्चर्या करत होते ना. मुठभर पाला खायचा, तेवढा पाला खाऊन तपश्चर्या करायचे. याचं एकमेव कारण होतं, पोटाला जगण्यासाठी तितकत लागते. आपण भयानक काम करतो, याच्याकरता आपल्याला खावाच लागते.
कोंबडीला काम कमी आहे पण इचकायचा नादलंय. तुका म्हणे झाली कोंबड्याची पुढे चिवकरी लाभ नाही. कोंबडीला काम कमी, तिला काय आऊत वाढायचं नाही, बैल पाणी पाजायचे नाही, काय सोयाबीन कापायला जायचं नाही, तूर खुरपायला जायचं नाही, कापूस छाचायला जायचं नाही, उकरीतच राहते उकरीतच. त्याच्यामुळं तिचं पोटच भरत नाही. शेपुड्याला लय नाद, बुडातून खाणारच नाही, शेणाच आणतात. तुळस दिसली तरी शेंडाच शेपुड्या. त्याच्यामुळं ते सारख्या 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 तसं आपलं जीवन झालंय शेपुड्यासारखं कोंबड्यासारखं. असो. त्या भिकाऱ्याला विचारलं, महात्माजी इथे एक साध्वी कुठं राहते? त्या भिकाऱ्याने शंकराचार्यांना सांगितलं, जिथं सूर्य क्षीण झालाय तिथं साध्वी राहते. 27 दिवस पाऊस नव्हता आग्र्यामध्ये. 52-53 गोष्ट सांगतोय. त्यावेळेला माझा जन्म नव्हता, माझा ते जन्म 83चा, पण मी 52-53 सांगतोय. 27 दिवस आग्र्यात पाऊस नाही आणि एकाच जाग्यावर फक्त ऊन नाही, बाकी चौकडा आग्रा उन्हानं तापलाय. जिथं सूर्य क्षीण झालाय तिथं साध्वी. हे पत्ता सांगायची ताकद ज्या भिकारी येतो, ते भिकारी किती पावरबाज असेल कल्पना करा. स्वामी रामांनी त्याला प्रणाम केला आणि पुढे निघाले. तर स्वामी रामांच्या सोबत 2 शिष्य होते. त्यांनी रामांना विचारलं, मालकांना विचारलं, गुरुदेव हा भिकारी याला प्रणाम कस काय केला? तर स्वामी रामांचं एक वाक्य ऐका, ते तुमच्या कामाचं आहे. इथं बसलेले तुमच्या सगळ्याच्या कामाचे राजकारणी लोकांचं. ज्याला मोठं व्हायचं असेल त्यानं बारक्यांना लहान म्हणायचं नाही. कधी कधी लक्षात ठेवा, मी काय राजकारणी नाही आमदार साहेब, तुमच्या सोबत राहणारे एखाद्या वेळेस 1-2% झटका हानीत असतील, पण एकदा हो म्हणल्यावर इमानदारीनं मतदान हाणणारे बारकेच असतील, हे मात्र ध्यानात ठेवा. कारण ज्याला मोठं व्हायचंय का त्यानं बारक्या लोकांना लहान म्हणायचं नाही. एक पुरावा सांगतो, मी नेहमी सांगत असतो कीर्तनात. शहाणा आचार्य होतं, एक नालायक आचार्य होतं, बुजदिल मूर्ख आचार्य होतं, मूर्ख आचार्य. आणि आता ते गॅस वगैरे सगळ्या पद्धती आहेत, त्यावेळेला चुलांगणावर स्वयंपाक करायचे. आणि मोठा कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमात त्या आचार्याला बोलवलं, त्यानं सांगितलं बारकी लाकडं आणायचीच नाही, सगळी लाकडं मोठलेच आणले. सकाळपासून चुलांगण पेटीत होतं, 4 वाजले तरी चुलांगणच पेटणं. माझ्यासारखा येळपट बाळू सारखा बाळू गेला आणि त्याला म्हणलं, अहो आता उद्या पाहुणे येणार आहेत, बुंदी तळायची, नुकती तळायची, चक्की करायची, चिवडा करायचा, शेव तळायची, बऱ्यापैकी गोष्टी करायच्या, चुलांगण कधी पेटवायलो ना. ते मला धोत्रावर म्हणल्यावर त्याला वाटलं येडपटच आहे का नाही. धोत्रावर लोक साधं मला कंडक्टर तिकीट देत नव्हतं, म्हणजे चिल्लर. एकदा आम्हाला जिंतूरला जायचं, 7.5 रुपये तिकीट आणि 50ची नोट दिली. काय कळतं का हो तुम्हाला? 7.5 रुपये तिकीट आणि 50ची नोट द्याले. माझ्यासोबत एक थैली घ्यायला पोरगं होतं पॅन्टीवालं, मी त्यात जो 100ची नोट दिली. ते म्हणला जिंतूरचे 2 तिकीट देतो भैया. ते पॅन्टी पाहून कंडक्टर भैया म्हणलं, आणि मला धोत्रावर येडपटवानीच. मी खाली उतरताना म्हणलं, कंडक्टर साहेब ह्या धोत्राच्या नादी लागू नका, तुमच्यासारखे 100-150 मी आवताला झोपीन. म्हणजे धोत्रावरलेलं कोणी येडपटवानीच समजित. कल्पना करा, धोत्रावाल्यांनी जमिनी ठेवल्यात म्हणून पॅन्टीवाले नीट खालेत, हे ध्यानात ठेवा. धोत्रावाल्यांनी जमिनी विकून बायका जर गोव्याला फिरायला नेल्या असत्या ना, धोत्रावाल्यानं जमिनी विकून बायका जर हनीमूनला नेल्या असत्या ना, तर पॅन्टीवाल्याला मुंबईला गटार उपसावं लागले असते, गटार. धोत्रावाल्याचा अपमान करू नका, त्याचा आदर ठेवा. केदारराव, ह्या धोत्रामुळे तुम्ही 2 कोटीच्या बंगल्यात राहिले, हे ध्यानात ठेवा. हे धोतर साधं नव्हतं, या धोत्राचा आदर ठेवा. घराच्या बाहेर पडत असताना याच धोत्रावाल्या व्यक्तीचा नमस्कार करा, विश्वात तुम्हाला कमी पडणार नाही. या धोत्राला नमस्कार करी जपायला. हौस लई मोठी माणसं आहे ती धोत्रावाली. धोत्रावरलेला येडपटवानी समजित. आजच आम्ही नदीवाला अंडू लागलो, एक बाई धुणं धुता निघाली, आम्ही दोघं होतो, पोरायची माय मी. पोरायची माय म्हणजे माझी बायको, मी पुढं ती माग. त्या बाई नाट केलं, लगेच आमच्या घरच्या सोबत चूल लागली. मला धोत्र होतं, नेमकंच लग्न झालं आमचं 6 महिन्यापूर्वी.
ती बाई तिला लगेच म्हणली पुढचे तुमचे सासरे आहेत का काय. असं म्हणली ती बाई. घरी आल्या आमच्या घरचे म्हणले बाई तुम्ही का नाही कीर्तनात काही घाली जा पण घरी आल्या पॅन्टच घाली जा. अरे म्हणलं कुठं नादी लागावीच्या आता हे अवघड काम झालं म्हणलं. सासूचं दुखायलं डॉक्टर जावाई अवघड काम झालं म्हणलं आता. पण औषध होतं माझ्याकडं चांगलं औषध असल्यावर गुण येत असतो. मी मंठ्याच्या बाजारातून 2 पॅन्टी विकत घेतल्या. त्या पॅन्टीला मापाची गरज नाही. नाईट पॅन्ट कोणाची घाला आणि कोणी उपसान कोणी घाला काय नाही भेट नाही फेत नाही काय नाही. तिचं नावच संध्याकाळ पॅन्ट. नाईट म्हणजे संध्याकाळच ना ती पॅन्ट. आणि 2 कोयते आणले पुन्हा. तुळशीपाशी पॅन्टी टेकले आणि कोयते टेकले. दोन्हीची पूजा केली. मंत्र तर मला येतच होते. 27 वर्षापूर्वी डाटा झालेत मंत्र ते डिलीट होत नाहीत. मोबाईल भारी आहे ना. तुमच्या मोबाईलचे बटणं दाबल्यावर जाऊन ती लोकायला जाते. याच्यातलं नाही झालं. मंत्र गिंत्र सगळे म्हणले. तुळशीची मंजूर ठेवली. अक्षदा ठेवल्या. गंधा अक्षदा फुलं वाहिले. आमच्या घरचे म्हणले याच्यात काय म्हणलं 2 पॅन्टी 2 रंगाचे. बाई कितीच खास आणल्यात. म्हणलं हो मग आता चांगल्याच घालावं लागते ना. ठेव म्हणलं घरात नेऊन. पॅन्टी तिनं घरात नेऊन ठेवल्या. मी लगेच कोयते घेतले आणि कोयत्याला नमस्कार केला. ती म्हणली ही कोयते कशाला आणले हो. मी म्हणलं लक्षात ठेव धोत्र घालत होतो म्हणून लोक कीर्तनाला बोलीत होते. पॅन्टी घातल्यावर लोक कीर्तनाला बोलिणार नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला ऊस तोडायला जावं लागतंय. 14 वर्ष झाले पुन्हा पॅन्टीचं नावच नाही काढत तिने. म्हणलीच नाही पॅन्ट घाला काय नाही. हे असं आमच्या घरी झालं नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलं. हे सगळं तुमचं सांगायला लागलं. विठाला 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 भेटलो मी त्याला. काळे म्हणलं बारकी लाकडं का नाही आणले. इथपर्यंत आलतं ना. आचारी म्हणला मोठालीत लाकडं आणले. अरे हे लोक जेवायचेत रे. त्या यजमानाचा अपमान करतो का ते. किती पाहुणे रावले किती पत्रिका दिल्यात. तेव्हा महाराज मेलं तरी हरकत नाही पण बारकी लाकडं आणतच नाही. त्या यजमानाला बलिलं म्हणलं हे आचार्याला काढून दी. हे सर्व वराड उपाशी पाटील याच्यानं चुलांगण पेटत नाही. ते म्हणलं महाराज वाळलेली लाकडं आणलीत मोठाली कस काय चुलांगण पेटत नाही. मी म्हणलं मोठी लाकडं पेटण्यासाठी बारकाले लाकडं टाकावत लागत असतात. तशा त्याच्या करता मोठाल्या लोकांना मोठं होण्यासाठी बारकाल्या लोकांची मतदान लागतच असतात. बारकाल्याकडे कधी कधी काच खाली करून आमदार साहेब पाच जा. बारकाले लोक मला सांगायचं एक शिष्य म्हणत होते भिकाऱ्याला नमस्कार का केला. शिष्याच्या दृष्टीने भिकारी लहान होता पैठणी भाऊ नाना. पण महाराजांच्या दृष्टीने भिकारी सूर्य थांबवणारा होता. त्याला लहान कसं म्हणायचं. केदारराव नाही म्हणतायत कोणाला लहान. या सृष्टीतला कोणी लहान नाही. प्रभूची लेकरे सारी. याचं काम कारण सांगतो तुम्हाला. गरुडाला जर मोठं म्हणत राहिलं तर बाकीच्या पक्षाला किंमत नाही का. गरुडाकडे बघून चिमणीने उडणं बंद करावं का. नाही 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 नाही. जितकं विहंगमाच्या पक्षाच्या कुळात गरुडाला किंमत आहे तितकी चिमणीला सुद्धा या विश्वात प्रभूची लेकरे सारी तिला सुद्धा या सृष्टीत तितकाच अधिकार आहे. नाविन्य तिच्या पण जीवनामध्ये. आणि त्या भिकाऱ्यानं सांगितलेला पत्ता सर्व आग्रा उन्हानं तापलेला आहे. 27 दिवस पावसाचा थेंब नाही. कडकड कडकड तर ऊन आहे पण एका जागेवर सावली आहे. तिथं जांभळीचं झाड आहे. तिथं चिंचेचं झाड आहे. तिथं लिंबाचा वृक्ष आहे आणि तिथं जाईचा वेळ आहे. आणि याच्या खाली एक देवता आहे आणि त्या देवतेची उपासक ती स्त्री आहे. त्या देवतेचं स्वरूप असं कवरेसारखं होतं आणि मांडी घालून पूर्वाभिमुख ती स्त्री बसलेली आहे. स्वामी रामांच्या लक्षात आलं हा दर्गा असावा आणि स्वामी रामांनी तिला आवाज दिला बीबीजी. बीबीजी या शब्दाचा अर्थ माताजी. माताजी बीबीजी. स्वामी राम म्हणले. शंकराचार्य होते राम. 2 वर्ष 1949 ते 51. बीबीजी म्हणल्याबरोबर त्या बाईनं मागं न पाहता ती अत्यंत सिद्ध स्त्री होती. सिद्ध स्त्री होती. सदाचारी स्त्री होती. त्रिकालज्ञानी होती. तिनं मागे न पाहता आवाज दिला बोलिये श्रीराम. हिंदी भाषेत होती. बोलिये श्रीराम. तर स्वामी रामांच्या लक्षात आलं
अनभिज्ञ स्त्री आहे, माझ्या ओळखीची नाही, हिचा माझा काही संबंध नाही, पण माझ्याकडं न पाहता मी बीबीजी म्हणल्याबरोबर मला राम म्हणते. त्या रतीबाई अधिकारी आहे. आणि दुसरा अधिकार लक्षात आला, हिच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो, हा एक अधिकार. अजूनही 5 अधिकार होते, पण पुन्हा कधी योग आला तर सांगेल. बस झाले 2, एवढेच लक्षात ठेवा. तिच्या डोक्यावर सूर्य सावली धरत होता 1, आणि तिनं मागे न पाहता नाव घेतलं 2. पण स्वामी रामांनी विचार केला, मी पाया पडणार नाही, कारण हे सनातन धर्माचे होते, वैष्णव संप्रदायाचे होते, भागवत संप्रदायाचे होते, आणि ती दर्ग्याची उपासक होती. पडणार नाही पाय. जुनी माणसं, अधिकारी माणसं, विद्वान माणसं तपासल्याशिवाय कोणाला मानित नाहीत. तुम्हाला एक सांगू का, देवाच्या पाया पडावं, पण कोण्या देवाच्या? भांगाऱ्या. जे देवा आपल्या पोटासाठी भीक मागतात त्याच्या पाया पडत असतात. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. आपल्या पोटा करता जे भीक मागायले, अशा भीक माग ह्या देवाच्या पाया पड्या, तुमचं काय बरं होणार आहे? देव ते पहा, देव ते पहा जे ज्ञानोबराय तुकोबारायने आरक्षित केले ते देव पहा. कोणते देव? काही देवायला ढवळे लिंब आवडते, काही देवायला ढवळे लिंब. मग ढवळे लिंब खाणारी देवी तुमचं काय धड करील? हा नाही म्हणले ती संडास, उलटी संडास होती ना पहिली, उलटी संडास लागू नये म्हणून ढवळे लिंब नेत होते. किती नालायकपण आहे, किती नालायकपण आहे. मी नेहमी सांगत असतो, बोकड्यासारखा हलकट प्राणी जगात कुठंच नाही. बोकड्यासारखा हलकट प्राणी जगात कुठंच नाही. मुद्दा आहे का, आपण शेतकरी आहेत. बोकड्या सकाळी जन्माला आला, त्याची बहीण सकाळी जन्माला आली. आजचा दिवस पाहिला, आजची रात्र पाहिली, उद्याचा दिवस पाहिला, उद्याची रात्र पाहिली, परवाच्या दिवशी सकाळचा सूर्य पाहिला की बोकड्याला बहिणीतलं अंतर कळत नाही. शेतकरी तुम्ही लक्षात घ्या. 3ऱ्या दिवशी सकाळी बोकडाला त्याच्या बहिणीतलं अंतर कळत नाही. ज्या प्राण्याला त्याच्या बहिणीतलं अंतर कळत नाही, तो प्राणी ज्या देवाला आवडतो तो देव किती नालायक असेल कल्पना करा. स्वामी रामांनी विचार केला, दर्शन घेणार नाही, पारखल्याशिवाय दर्शन घेणार नाही. 2 गोष्टी अधिकार आहेत. एक, न पाहता नाव सांगितलंय, एक. दुसरी गोष्ट, हिच्या डोक्यावर सूर्य सावली धरतोय, 2. पण अधिकार काय? स्वामी रामांनी दुसऱ्यांदा आवाज दिला, बीबीजी. बीबीजी म्हणल्याबरोबर तिनं सांगितलं, शंकराचार्य स्वामी राम, मी माझ्या सेवेत मग्न आहे, आपलं काम काय ते पटकन सांगा. आणि स्वामी रामांनी सांगितलं, बीबीजी या प्रांतात 27 दिवस झालं पाऊस नाही, पाऊस पाहिजे. तिनं मांडी खालचा चिमटा केदारराव काढून दिला. संन्याशाला, बैरागी स्त्रीला, साध्वी स्त्रीला, फकीराला लोखंडाचा चिमटा असतो, लोखंडाचा चिमटा. माझ्या वाचनात एक फकीर आला, त्या फकीराचं नाव होतं अनगड शाह नावाचा फकीर. हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या काळातला फकीर होता. या फकीरानं चिमटा वाजिल्या, ज्या भागात पाऊस नाही त्या भागात पाऊस पडत होता. एवढा मोठा अधिकारी फकीर होता. फकीर फक्त 400 वर्षापूर्वी एकाच व्यक्तीच्या पाया पडला, त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. फकीर तुकोबरायच्या व्यतिरिक्त पाया पडला नाही त्या प्रांतात कोणाच्या. फकीराचं कटुरं भरून मागण्यासाठी लाखो लोकांनी धान्य टाकलं, पण त्याचं कटुरच भरलं नाही. तुकोबरायच्या मुलीनं असा हात झटकिल्याच्या नंतर फकीराचं कटोरं भरतंय. मग या फकीरानं स्वतःच्या जटा मोकळ्या केल्या आणि तुकोबरायच्या मुलीचे पाय झटकिले. मोराच्या पेंढीनं तुकोबरायच्या मुलीचे पाय झटकिले. इतका सिद्ध फकीर होता, सिद्ध. आज तुकोबरायचा फोटो बघा कीर्तनातला. एका बाजूला रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज बसलेले, एका बाजूला मंबाजी गोसाई बसलेले. तुकोबरायच्या कीर्तनात सोनबा ठाकूर पकवाद वाजवायला होते, गंगाजी मवाळ होते चाली म्हणायला, बऱ्यापैकी 14 टाळकरी होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला हिरव्या रंगाची कपडे घातलेला एक फकीर बसलेला आहे. त्या फकीराचं नाव आहे अनगडशा नावाचा फकीर. हा सिद्ध फकीर होता. कालांतराने तुकोबरायच्या भक्तीमध्ये मग्न झालेला फकीर, तुकोबरायची घोंगडीची घडी करत होता. तो एक फकीर पाहिला, तो एक फकीर पाहिला. अवलिया होता. आणि ही एक साध्वी स्त्री आहे. स्वामी रामांनी तिला सांगितलं, बेबीची पाऊस पाहिजे. तिनं मांडी खालचा चिमटा देऊन टाकला आणि तिनं सांगितलं, स्वामी राम, ज्या दिशेला, हिंदीत बोलत होती, मी मराठीत बोलतो, कशाला हिंदीच खूप. ज्या दिशेला पाऊस पाहिजे त्या दिशेला तुम्ही पाऊस पाडा. आमदार साहेब, तो चिमटा जर माझ्या हातात पडला असता ना,
तर मी पहिला आमच्या शेतात वाजीला असता. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुम्ही कुठे वाजीला असता सांगा बरं? आधी घरच्या शेतात, मग जावायच्या शेतात, मग मित्राच्या शेतात, मग जवळच्या पाहुण्याच्या, आणि मग म्हणले असते आता तुमचं चलू द्या. सारखे तुम्ही तसे आम्ही. स्वामी रामांकडे तो चिमटा आला. स्वामी रामांनी विचार केला 27 दिवस आग्र्यात पाऊस नाही, एका दिशेला पाडायचा नाही. जिकडे तोंड करून वाजीला तिकडे पाऊस पडतय. स्वामी रामांनी यानी तानींच कर्मकांडात एक श्लोक आला, गोल फिरायचा अंगाच्या भोवताल, आणि चिमटा वाजित वाजित असं गोल फिरले, चारी दिशेला पाऊस पडा. तास दीड तास आग्रा तृप्त झाला. आग्रा तृप्त झाला आणि 1.5 तास पाऊस पडल्याच्या नंतर पूर्वेकडे तोंड असलेली 7वी बाई स्वामी रामांकडे तोंड करते आणि जमिनीला कपाळ लावून दर्शन घेते. आणि स्वामी रामांनी तिच्या चिमट्याचं दर्शन घेतलं. कारण अधिकार आहे का? ह्या बाईनं सिद्ध केलेला चिमटा कोण्या आयऱ्या गैऱ्याच्या हातात गेला तरी पाऊस पडत नव्हता. त्याला माणूसच तसा शुद्ध लागत होता. म्हणजे हिनं केलेला चिमटा सिद्ध. स्वामी रामांनी वाजिल्यावर पाऊस पडतो, त्या अर्थी तिच्या परीक्षेत राम पास आहेत. आणि हिनं सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात आल्यावर पाऊस पडतो, म्हणजे हा चिमटा किती सिद्ध आहे याचा अर्थ ती बाई किती अधिकारी आहे. म्हणून स्वामी रामांनी नमस्कार केला. दृष्टांत संपला. स्वामी रामांचा तो अधिकार, त्या सिद्ध स्त्रीचा तो अधिकार, सूर्य थांबवायचा त्या भिकाऱ्याचा तो अधिकार. पण लक्षात घ्या सज्जनांनो, ही 52-53ची गोष्ट आहे. 52-53ची गोष्ट. त्यावेळेला ह्या 3 लोकांचं वय काय असेल. पण आज तो आग्र्यातला भिकारी जिवंत नाही, नैनितालच्या अरण्यातले स्वामी राम जिवंत नाहीत, आणि त्या ठिकाणची दर्ग्याची उपासक ती साध्वी स्त्री नाही. या तिघांच्याही शरीराची माती झाली. म्हणून कापसेबुवा पहिल्याकडे सज्जनांनो, या शरीराची होय माती 3 उदाहरणं तुमच्या पुढे मांडले. 10 वाजलेले आहेत. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा प्रथम पुण्यस्मरण वैकुंठवासी स्वर्गीय बाबूरावजी मालक, राजकीय क्षेत्रातला एक उत्कृष्ट दबदबा असलेलं व्यक्तिमत्व, वैचारिक पातळी सांभाळणारं व्यक्तिमत्व, सर्व राजकीय क्षेत्रातल्या लोकांवर बोलत असताना त्यांची ती कमांड होती, जी पकड होती, ते अत्यंत लौकिकार्थ गोडसं ते बोलायचे. सर्व क्षेत्रातली लोक त्यांना गोडसं मान्यता द्यायचे. मी येताना आदरणीय डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटलला मी येताना तिथं जाऊन आलो. इथे चाललो तर लागलीच त्यांनी सांगितलं, सात्विक आमच्याकडे पण ते यायचे, खूप 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 गोडसं व्यक्तिमत्व. आणि या कुलकर्णी परिवारावरचा तो आधारवड कोंडमळलेला आहे. जरी शरीराने ते गेले असतील बाबूरावजी, तरी पण आशीर्वादाच्या रूपाने या कुलकर्णी परिवारावर गोड त्यांचा पितृलोकातनं मायेचा झरा कायमस्वरूपी राहावं, त्या आशीर्वादाच्या गंगेनं उंच 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 अशी भरारी त्यांची उंच जावो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. गोड अधिष्ठान त्यांना स्वर्गामध्ये, कैलासामध्ये, वैकुंठामध्ये, सत्यलोकामध्ये प्राप्त हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या तोडक्या मोडक्या वाणीला विराम देतोय.